माणगाव तालुक्यातील 10वीच्या विद्यार्थ्यांचं भवितव्य अंधारात आहे। भीरा टाटा विद्यालयानं अचानक शिक्षण बंद केले। 2 दिवसांपासून विद्यार्थी शिक्षणापासून वंचित आहेत, तर पालक वर्गात संतापाची लाट पाहायला मिळते। या संदर्भात पालक, विद्यार्थी आणि शिक्षकांशी संवाद साधलाय। लोकशाहीचे प्रतिनिधी भरत गोरेगावकर यांनी पाहूयात। 9वी आणि 10वीचे विद्यार्थी गेली 2 दिवसांपासून वर्गाच्या बाहेर बसतायत। नेमकं काय कारण आहे हे सांगण्यासाठी त्या विद्यालयाचे इयत्ता 9वी आणि 10वी या दोन्ही वर्गातले विद्यार्थी आता आपल्या सोबत आहेत। आपण त्यांच्याकडे संवाद साधणार आहोत। काय अडचण आहे तुम्हाला शाळेमध्ये, शिक्षण का मिळत नाही? मी 9वीची विद्यार्थिनी आहे आणि काल आम्ही शाळेत आलो। कालपासून आमची शाळा सुरू होण्यात आली। तर आम्ही जसे तिथं बसलेलो तर ते बोलले, तो म्हणजे आम्ही थोड्या वेळ वर्गात बसलो, नंतर मग ते बोलले की तुम्ही हॉलमध्ये जाऊन बसा। आणि तिथं लेटर तो लावलेला, जो की गव्हर्नमेंटकडनं आलेला तो लेटर तिथं लावलेला। आणि ते बोलले तुम्ही लेटर वाचला असेल, आता तुम्ही खाली जा। आणि आम्हाला कोणीही शिक्षक शिकवत नव्हते। आम्ही एकटे हॉलमध्ये बसलेलो आणि आम्ही आमचा अभ्यास म्हणजे जो होत असेल तो करत होतो। आम्हाला बोलले हॉलमध्ये जा, आणि हॉलमध्ये जाऊन पण आम्हाला काही शिकवत नव्हते। आम्हाला फक्त बोलले जे तुमचा दिवाळीचा अभ्यास दिलाय तो तुम्ही पूर्ण करत बसा। कोणीच येत नाही, आम्हाला शिकवायला तर येतच नाही। आणि आता पेपर येतील, मग आमचा सिलेबस पण राहतोय। तुम्हाला आम्ही बोलवलं नव्हतं तरी पण तुम्ही आलात, पण आता मग शांत राहा, बाजार वगैरे करू नका। तुम्ही आता टीचरला पण सपोर्ट केला पाहिजे असं तसं आम्हाला बोलले। व्हिडिओ जर्नलिस्ट ओम गोरेगावकर सह भारत गोरेगावकर, लोकशाही मराठी, रायगड। 10वीचे जवळजवळ आज 2 का 3 महिने राहिलेत। बोर्डाचे पेपर आहेत। ते म्हणतात की फक्त आम्ही फॉर्म भरले। फॉर्म भरून होत नसतं ना सगळं। त्यांना शिकवणारे पण कोणतरी पाहिजेत ना, तेव्हाच ते शिकतील ना। व्हॉट्सअपवर, मोबाईलवर आम्ही अभ्यास देऊ असं थोडी ना चालतं। करोनाच्या वेळेत केला ना मुलांनी अभ्यास मोबाईलवर, पण आता पण जर सगळं असताना आमची मुलांनी काय राहायचं असं? नमस्कार, आमची मुलं 9वी 10वीला आहेत आणि आमच्या पंचक्रोशी मधली एकमेव शाळा म्हणजे ही शाळा आहे। या शाळेला 70 वर्ष पूर्ण झालेले आहेत आणि आमची मुलं म्हणजे मिनी केजी पासूनही इथे शिकत आहेत। पण ह्या वर्षी 5 वर्षी शाळा अनलिगली चालली, तरी पण आमची मुलं या शाळेमध्ये आहेत। आता ह्या वर्षी त्यांनी 9वी 10वीचं एक शाळा चालू केली आणि दिवाळी वेकेशन नंतर त्यांनी हे केलं की तुमच्या मुलांना, त्यांना लेटर आलाय। लेटर पण त्यांना हार्ड कॉपी आलेली नाहीये, त्यांना व्हॉट्सअप लेटर आलेला आहे, पण त्या म्हणतात आम्हाला रिटर्न मध्ये लेटर पाहिजे। आणि त्याच्यामुळे ते आमच्या मुलांना वर्गात बसून देत नाहीयेत। शाळेच्या बाहेर त्यांना प्रार्थनेलाही, प्रेयरलाही घेत नाहीयेत। त्यांना ऍक्च्युअली शाळेच्या हॉलमध्ये बसवतायत। एखाद्या मान्यताप्राप्त माणगावच्या मान्यताप्राप्त शाळेमध्ये त्यांना प्रविष्ट केलं जातं आणि आमच्या शाळेमध्ये शिकवणी वर्ग आम्ही घेतोय, जेणेकरून त्यांना कुठेही शिक्षणापासून त्यांचं ते वंचित राहता कामा नये आणि त्यांचं कुठेही अनहित होऊ नये, त्यासाठी शिकवणी वर्ग आज गेली 4 वर्ष चालू आहे। पण आता दिनांक 30 तारखेचं आम्हाला 29 तारखेचं मॅडमचं पत्र आलेले आहे गट शिक्षण अधिकारी की हे अनधिकृत वर्ग 9वी तत्काळ बंद करावेत। आणि ते टाटा प्रशासनाने, म्हणजे आमच्या टाटा विद्यालय भिराचे जे प्रशासन आहे त्यांनी हे तत्काळ बंद करायचं सांगितलेलं आहे। त्याप्रमाणे आम्ही कारवाई केलेली आहे। 2 दिवसांपासून विद्यार्थी शिक्षणापासून वंचित असल्याचे चित्र आहे। पालक वर्गात आता सध्या संतापाची लाट पाहायला मिळते। लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा।